उडतो आणि हवा बघा, हवा बघा. समोर तुम्हाला आम्ही दाखवतो डॅम. ज्यांना चांगल्या प्रकारे आग लावता येते त्यांनी कमेंट करा. इकडे मुंब्रा आहे आणि इकडे ऐरोली आहे आणि यो मी चांगलं वाटतं आग लावायला, म्हणजे अशा ठिकाणी तर शेगडीवर. तू जायची गिरा नहीं तो दे भाई चलना है तो पड़ेगा. मुझे मिल कैसा देखा है ये बोल सकता था तुम्हारा था पहले था. बीच का रह गया. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं रोहित ब्लॉगमध्ये. आज आम्ही सकाळी 5ला ट्रॅकिंगला येणार होतो आमच्या मुंब्र्यामध्ये आणि हे बघा आता आम्ही ट्रॅक चालू केली आहे. पाणी घेतलं आहे, समोर सगळेजण चढत आहेत. आम्ही खरं तर येणार होतो सनसेटसाठी, पण विषय असा झाला आहे की सनसेट पावसामुळे होऊ नाही शकत. त्यासाठी थोडं लेट केलं ट्रेकिंगला स्टार्ट आणि त्यानं आता आम्ही स्लो चढतो आहे. पहिला खेकडा दिसला आम्हाला आणि भाई 10 लीटर कॅन आहे भाई. हां, तर आता आपल्या ब्लॉगमध्ये असेल अर्धी हिंदी अर्धी मराठी, सो ॲडजस्ट. रेनकोट घातल्यावर खूप त्रास आहे असं चालायला आणि आम्ही आने का है कि ऊपर चढ़ने का है? हो तुम्हारे ऊपर है. डॅम परफेक्ट रहेगा. डैम परफेक्ट रहेगा, सब लोग बोल रहे डैम परफेक्ट रहेगा. सलाम भाई लेकिन ऊपर बोल रहे. मेरा भाई नीचे बोल रहे. भाई ऊपर बोल रहे. ही एक छोटीशी दर्गा अर्ध्या रस्त्यात आल्यावर. सो त्यांनी तो अर्ध्या डोंगरावर त्यांनी चांगल्या पद्धतीने ते ठेवलं करून. हे बघा तुम्ही बघू शकता. खूप दम लागतं वरती यायला, थकलं. प्लस असा सेम रेनकोट सगळ्यांनी कॅरी करा कोण ट्रॅकिंगला जात असेल तर. आणि आता आम्ही जाऊन थोडं काय काय नवीन करणार आहे. घेऊन आला आहे मी येताना खाय प्यायच्या गोष्टी, तर मी तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओमध्ये दाखवतो. हा जो बॅनर आम्ही सकाळी काढला आहे आमच्या एरियातून. सो तो काढायचा रिझन असं आहे की आम्हाला आता इकडे थोडं पाऊस आला तर आमच्या खाण्यापिण्याच्या गोष्टी इकडे त्याच्या खाली सेफ राहतील, म्हणून असे आम्ही 3 बॅनर काढलेत. खूप सारा उडतो आणि हवा बघा, हवा बघा. समोर तुम्हाला आम्ही दाखवतो डॅम. क्या कर रहे हैं? अरे यार खाना खा के फिर खाना. अरे ये हटाओ रे. पेट्रोल थोड़ा ही डाला, मालूम पड़ा मुझे में पूरा डाल दो, कोयले जले नहीं. बैठ जाओ फिर नीचे इधर जाओ पेट्रोल. सो आम्ही आता भटकतोय आणि सो त्यानंतर विषय असा झाला आहे की आम्ही आणली छोटी शेगडी. त्याच्यामध्ये आहे कोळसे, पण ते जाळण्यासाठी आता काहीतरी नवीन करावं लागतं आहे.
उपाध्याप. तर आता आम्ही इकडे बघायला आलो आहे पण पेपर्स वगैरे भेटतं आहे का. आणि ते दुसरं आम्ही केलेलं ह्याच्याने ट्राय केलं बट ते प्रॉपरली पेटल्या जात नाही. कोणाला तरी बोलवायला लागेल आग लावायला. ज्यांना चांगल्या प्रकारे आग लावता येते त्यांनी कमेंट करा. ते जे नाही का की एकमेकांमध्ये आग लावतात त्या लोकांनी, तर हे लोक तिकडे गेलेत शोधण्यासाठी. सो असंच आहे आजचा. पाऊस आला तर रेनकोट घेऊन आला आहे. आणि हे आमच्या इथून जास्त लांब नाही, अराउंड अर्ध्या तासाचा रस्ता आहे. अर्धा तास एवढंच लांब आहे. तर कोणी येऊ शकता तर या इकडे विजिट करायला. समोर इकडे मुंब्रा आहे आणि इकडे ऐरोली आहे. सो आपण चाललो आहे. तो मगाशी तुम्ही व्हिडिओमध्ये डॅम बघितला तो होता ऐरोलीचा डॅमच बोलतात ना काही समथिंग, धरण नाही बोलू शकत, डॅमच. ते दोन कुत्रे तिकडे उभे आहेत आणि हां तोच ऐरोलीचा डॅम. आणि बस एवढंच. आणि आता आम्ही काय काय बनवू हे तुम्हाला आम्ही लाईव्ह दाखवतो, तुम्ही पण चेक करा. सकाळी आम्ही इथे येणार होतो 5 वाजता पण सनसेटमुळे असं नाही म्हणणार, पण सनसेट होणार नाही. पावसाचा टाईम आहे त्यासाठी. तर पावसाचा टाईम असल्यामुळे सनसेट नाही झाला आणि मग आम्ही थोडं लेट निघालो. थोडासा म्हणजे हे होता ना काय बोलतात त्याला, उजेड येतो. तर आम्ही असं थोडंसं निघालो पहाटे 7च्या टायमाला. इथं आता पोचलो आहे. आता बघू, ते लोक आग लावायचा खूप प्रयत्न करतात ते, पण त्यांना तीच पाहिजे. ते बोलतात ना एक आत्या असते ती घरात आग लावून जाते, तसे आग लावणारा कोणतरी पाहिजे. समथिंग आग लागलेली आत्या आलेली आहे. तर मी आता हा असाच ब्लॉग कंटिन्यू राहणार आणि मग पुढे जे आम्ही आणलं आहे ते आता त्याच्या शेगडीवर ठेवणार. आम्ही काय पिणार म्हणजे टी वगैरे. आणि हे लग गई आग, लग गई. कौन चीज की हवा देना कैसी है? हवा बघू शकता तुम्ही, हवा किती येते. फ्रेम बघा, हवा नका बघू. त्यांचं चालू आहे कोळसा जाळणं. अजून पण आग नाही लागली. आणि पाऊस बघा किती जोरात येतो पाऊस. आणि तर अशाच प्रकारे खूप पाऊस होतो. आणि इकडे आमचं ठिकाण वगैरे पाऊस एकदम कायदा आला. पावसाला आपण काय करू नाही शकत. फुल कडक पावसाचं वातावरण झालं आहे आणि फुल कडक असा रेनकोट घेतल्यानंतर आपण भिजत नाही, थोडेसे पण कपडे नाही भिजत. कडक मोठा पाऊस होता, मोठे पाऊस. आमचा कोळसा जाळणं चालूच आहे अजून पण. तो चिकन आहे, मॅगी आणली, दूध बनवायचं आहे, काय आहे हे बघ. आम्ही जर सगळं ठेवलं प्लास्टिकवर. आता थोड्या वेळाने भेटू आपण परत, बघूया आपला कोळसा जळतो का, कारण खूप मेहनत लागते कोळसा जाळण्यासाठी. जलने देवे क्या थोड़ा? हाँ तो जलने दे यहीं पर ही, ये जगह परफेक्ट है, वहाँ बहुत ज़्यादा हवा आ रही है. उसको पहले बोला ये ब्लॉग लेके जाते हैं, तो तेरा भाई ने क्या बोला? ब्लॉग ऐसे सबसे बिल्ला मेन काम क्या हुआ मालूम? सलमान ने जली हुई लकड़ी लाया. सलमान तेरे को 1 पीस एक्स्ट्रा. अबे अभी उठा उधर ही चल जाएगा. उधर ही चल जाएगा. हाँ उधर. चल अभी देख ना, शहीदों में अंगूठा काटा ले है. गाय उठा ले अभी. गाय रुक जा अभी थोड़ा अरे नहीं हो जाएगा. ले लो.
फायनली मला सक्सेस भेटला आहे खूप वेळानंतर की आम्ही आग लावण्यात सक्सेस झालेलो आहे. चांगलं वाटतं आग लावायला, म्हणजे अशा ठिकाणी तर शेगडीवर. तर आता आम्ही परत आमच्या त्या छोट्याशा लोकेशनला चाललो जिथून तो डॅम दिसत होता. थोडं वरती आग लावली पण तिकडे खूप हवा होती, त्या कारणाने आग नव्हती लागत. सो आम्ही तच थोडंचा प्रयत्न आता आम्हाला वाटतं आमचे सगळे प्रयत्न सक्सेस होणार आहेत आज. सो चला हळूहळू पुढे पुढे बघूया. तो घुमा के रख दे थोड़ा मुंडी, बस बारिश ना हो जाए. तू ऐसी गिरा था. था सही था. मुँह नहीं मारना. दूध लीकेज हो गया. चलो वो नीचे गेट बंद कर दे. शटर. अबे सलमान इतने महीना से जला है, तू गिरा रहा है. मैंने नहीं गिरा है. बा अभी दो जन जाओ अंदर, छोटी छोटी लकड़ी ढूंढ के नहीं लाओ. ये छोटी भाई, पूरे बाम्बू है बड़े बड़े. वो तो लेके आना अपने. अरे जो जले हुए रहेंगे, जले नहीं हुए. ऐसे देख के आना. अब वो सलमान ही अंदर जा सकता है भाई, और कोई नहीं. सलमान ही आ सकता है अंदर. मैं गया अंदर, लोग 3 जन सोते पड़े. सुपड़ी थी कि सुपड़ी उठा के लेकर आ गया. हमारा मुझे समझ आ थोड़ा जलता है वो. जलता है ये मसाला हाथ पे. मालूम पड़ा, उंगली घुसा दे, उंगली भी ऐसे लटका के दे. चार से जन करके चाय पी सकते हैं क्या भाई? 4 ही कप है, लेकिन मलाई ऊपर नीचे छन्नी भी नहीं है भाई. उन लोगों ने छन्नी रखी थी. कॉल करना बकरी को फटाक से. ने तो दे भाई चलना ही तो पड़ेगा. शक्कर मुझे मिल कैसे देखा है. ये बोल सकता था तुम्हारा ये वही इजराइल और उसकी जंग में ना पाकिस्तान का काम करेगा ये. हाँ भाई तो देख क्या पक गया कोने कोने वाला. अरे रेंदे और होने दे भाई, नजर मत लगा. अरे रेन में चाय की तो चम्मच है. अरे पोल बोगस हो जाएगा सही से नहीं गिरी तो. नहीं गिर रही भाई. पकड़ प्लेट पकड़. दूसरों की कामयाबी में खाली हंसोगे ना, आगे कुछ नहीं कर पाओगे. बीच का रह गया. क्या हो गया ये लोग वही उधर आ भी गई. अरे ले. हाँ इसे रखो. सो आमचं झालं आहे फिरून आणि आता आम्ही निघतो परत आमच्या परतीच्या प्रवासाला. फिरून म्हणजे एन्जॉय करून आमचं आजचं झालेलं आहे. आम्ही निघतो आता आमच्या परतीच्या प्रवासाला. आम्ही केलेला कचरा कॅरी बॅगमध्ये रिटर्न घेतला आहे, कारण चांगल्या जागी घाण नसते करायची त्यासाठी. तर थोडं पुढे जाऊन आपण ब्लॉगला एंड करूयात. सुहागन प्रेम की पुजारन दिल ससारे. लिफ्ट नाही. तर अशाच प्रकारे आमचा झाला आहे डोंगर फिरून. आणि आज आमच्या ट्रेकिंगमध्ये तुम्ही बघणारच काय काय होते.
आणि बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अशीच व्हिडिओ पुढच्या वीकमध्ये पण येणार, कंटिन्यू राहणार. तर आपण आपल्या ब्लॉगला इथेच एंड करूयात. आणि ते लास्टचे 3 शब्द जे तुम्हाला पण माहिती आहे, खूप गरम होतं आहे. त्याच प्रकारे कचरा पुढे जाऊन टाकणार आहे आम्ही. बट व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चला, गुड नाईट, टेक केअर, बाय बाय.